नमस्कार. 22 नोव्हेंबर पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जी सगळ्यात मोस्ट अवेटेड टेस्ट सिरीज मानली जात होती 2023च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पराभवानंतर भारतासाठी सगळ्यात मोठा जर सामना असेल तर ती बॉर्डर गावस्कर ट्रॉफी. आणि याच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपल्या चॅनलचे मुख्य संपादक सुयोग पंडित आहेत. या स्पेशल सेगमेंटमध्ये मी आपलं स्वागत करतो. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी हे नक्की काय आहे? मी सर्वात प्रथम सर्व आपल्या प्रेक्षकांना नमस्कार आपल्या सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या. की एक लक्षात घेतलं पाहिजे की बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ही आज आपण जरी म्हणलं तुम्ही तरी आमच्यासारख्या जर पिढीचा विचार केला तर ऑस्ट्रेलियामधल्या क्रिकेट मॅचेस, ऑस्ट्रेलियामधल्या कसोटी मॅचेस. आता ऑस्ट्रेलियातील कसोटी सामने हे जर विचारात घेतले तर आज सोशल मीडिया असेल किंवा आणखीन इतर साधनांनी तुम्हाला ऑस्ट्रेलियामधले किंवा थेट प्रक्षेपणांचे हक्क आता भारतात सुद्धा तसे आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा ते झालं वर्ल्ड टेल नंतर की सहज थेट प्रक्षेपण होऊ लागलं. पण तत्पूर्वीचा काळ असा एक होता की सर्वांकडे टीव्ही नव्हते. त्यामध्ये रेडिओ ज्यांच्याकडे असतो ते रेडिओ ज्यांच्याकडे असतो ती माणसं ही म्हणजे त्यावेळी महनीय माणसं. मग अशी महनीय माणसं तुम्हाला त्यावेळी दिसायची. आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट हे जसं आपण म्हटलं इंग्लंडने क्रिकेट सुरू केलंय तसं ऑस्ट्रेलियाने त्या क्रिकेटला एक प्रकारची माहिती आणि तंत्रज्ञान किंवा त्याचा प्रसार याचं श्रेय ऑस्ट्रेलियामधील क्रिकेटला नक्कीच घ्यायला पाहिजे. आता जर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा विचार केला तर ह्या दोन दिग्गज नावच त्याच्यामध्ये आहेत. ॲलन बॉर्डर, सुनील गावस्कर यांच्या ट्रॉफी, या दोघांचं नाव ट्रॉफीला द्यायला सुरुवात व्हायच्या आधीपासूनची ही कसोटी मालिका आहे. तसं म्हणलं तर ही जी रायव्हलरी आहे भारत ऑस्ट्रेलिया ही त्याच्या पूर्वीपासूनची आहे. पण त्याचं हे नाव त्यांचं जेव्हा द्यायला लागलं तेव्हापासून आपण ती बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणतो. आता गावस्कर आणि बॉर्डर तुम्ही आजचा जर विचार केलात 2024चा भारतीय संघ आणि या दोघांनी जी नावं ट्रॉफीला आहेत तत्कालीन क्रिकेट परिस्थिती याच्यामध्ये अंतर भरपूर आहे. 1995-96-90च्या दशकातून विचार केला तर या ट्रॉफीवर ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाचं हे परिपूर्ण वर्चस्व होतं. पण 2004 सालचा जो भारतीय 2003-2004 सालचा जो कसोटी दौरा होता आपला भारताचा त्यामध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण या तिघांनी तुम्हाला जर आठवत असेल तर ॲडलेडमध्ये जो आपल्याला 22 वर्षानंतर कसोटी विजय मिळवून दिला त्या अर्थानं खऱ्या अर्थानं म्हणजे आपण भारतात जिंकत होतोच. ऑस्ट्रेलिया आपल्याकडे आल्यानंतर ऑस्ट्रेलिया आपल्याकडून हरून जात होते. मला सांगायला आवडेल की आपल्याकडे ते हरून जायचे. कसोटी असतील, कसोटी मालिका असतील, आपलं बऱ्यापैकी वर चष्मा असायचा. पण आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर जे बहुतांश जे 87 पासून जर तुम्ही विचार केला 87 नंतर 92 साली त्यानंतर 98-99 साली जी कसोटी झाली ती रेडिओ असेल किंवा मग टीव्ही पण तेव्हा सुरू झालेला होता. टीव्हीवरचं प्रसारण पण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत होतं. त्यावेळी आपली 2.5 दिवसात 3 दिवसात किंवा त्यामध्ये एकदा एक लक्ष्मणची इनिंग आहे म्हणजे 98-99 ब्रेटलीचा जो सर्वात भेदक काळ म्हणला जातो त्यावेळी त्याची एक इनिंग होती म्हणजे जवळपास ती द्विशतकाजवळ जाणारी इनिंग होती. त्या एका इनिंगने कुठेतरी परदेशामध्ये ज्या रन्स काढायचा आपला जो एक दबदबा होता तो कुठेतरी सुरू होईल सगळ्यांमार्फत. सचिन तेंडुलकर एकटा काढतो नव्हे किंवा त्याच्यापूर्वी काही प्रमाणात थोडासा जर विचार केला तर गावस्कर, स्वतः गावस्करजी यांना कुठलीच गोष्ट कुठेही पण आपण इंडिव्हिज्युअली होतो ती आणखीन संख्या एका संघात जास्ती वाढत नव्हती. हे काम एकत्रितपणे 2003-04च्या दौऱ्याने सुरू केलं की सगळे हे करतात. किंवा बॉलिंगमध्ये जर विचार केला आता बघा तुम्ही बॉलचं म्हणलं जातं कुकाबुरा बॉल, तोच बॉल ऑस्ट्रेलियन बॉलरकडे आहे, तोच बॉल भारतीय बॉलरकडे आहे, बरोबर आहे. मग त्यात त्यांचे बळी का पटापट होत आहेत आम्हाला शंका कायम यायची, मनाला प्रश्न पडायचा की त्यांचे खेळ. मग ही पण कुठेतरी आपल्याकडे सुरुवात त्यानंतर आगरकरच्या रूपाने, अजित आगरकरच्या रूपाने त्याच दौऱ्यामध्ये आगरकर पण झळकलेला होता. खरं तर तो आगरकरचा उदयाचा काळ वगैरे नव्हता. त्यानंतर 2-3 वर्षामध्ये आगरकर गेला म्हणजे तो काही कसोटीमध्ये टिकला नाही. पण तरी काहीतरी टेक्निक भारताला घोटवता यायला लागली असा का म्हणजे इथपर्यंत बॉर्डर
गावस्कर ट्रॉफीचा जर तुम्ही सर्वंकष असा उल्लेख केला, खूप एलिमेंट्स आहेत. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा विचार केला, ऑस्ट्रेलियाकडे भरपूर नाव आहे. म्हणजे त्यांच्या जर मी मुद्दाम इथे सांगताना 87 किंवा 92 नंतर सांगतो तुम्हाला. मी आता मी जे बोलतोय त्याच्यात डॉमिनन्सी जी तुमची आपण, कारण कुठल्याही क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की मागच्या 30 वर्षाचं बोला, 30 वर्षातलं काय आहे ते बोला, असं एक गृहीत धरलं. तर त्या 30 वर्षाचा जर आपण लेखाजोखा घेतला तर 30 वर्षामध्ये या ट्रॉफीमध्ये 58% ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व आहे, 42% भारताचं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि जर ऑस्ट्रेलियातला जर विचार केला तर आमचं ते वर्चस्व खरंच खूप कमी आहे, त्याही पेक्षा कमी येईल. पण तितकंही ते पहिल्या 3 म्हणजे 92, त्यानंतर 97, 98, 99 आणि नंतर ते 2003, 2004 इथून बदललं. म्हणजे पहिल्या 2 याच्यात आम्ही नोवेअर होतो. जिंकणं सोडाच, डावाचा पराभव कसा टाळायचा याचे विचार करायचे, इतकी परिस्थिती होती. पण कुठून तरी 2003-04 सालानंतर भारताला तिथे पाय रोवून उभा राहता येणं किंवा भारतीय गोलंदाजांना तो चेंडू समजणं. आता हे कदाचित असं झालं असेल की आपल्याकडे कुकापुरा बॉलवर प्रॅक्टिस करायचं आपल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये काहीतरी तंत्र उठवलं गेलं असेल. तसं प्रशिक्षक जॉन राईट हे आपल्याकडे जेव्हा प्रशिक्षक झाली 2002 साली, तेव्हापासून हे काही बदल केले गेले असतील की आपल्याकडच्या जी नेट बॉलर्स आहेत त्यांना ते देऊन, मग ती मुलं मोठी होणार आहेत, ते कुठेतरी येणार, त्यांना तो बॉल वेगळा वाटू नये, त्यांना ती सरावाचा हवा. मग आता जी आपण पुढची जी एक पिढी आहे, मी जयदेव उनाडकर, खलील अहमद किंवा जर डिंडा होता, विनय कुमार होते, हे तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा कुठेतरी थोडेसे अपयशी वाटतात ना, असे भासतील जे आकडे तुम्हाला फारसे प्रभाव टाकणार नाही. पण ही मुलं नक्कीच त्या कुठल्या तरी सिस्टीमचा भाग होती, म्हणून त्यांना कधी काळी त्यांना आपल्याकडे त्यांना संध्या मिळत होत्या, त्या त्यांनी मिळवल्या. आता तिथपर्यंत पोहोचणं हे पण यशच आहे. प्रत्येक जण काय, तुम्ही जेव्हा श्रीनाथ, प्रत्येक जण काय बुमरा बनणार नाही, पण तिथे पोहोचणं इटसेल्फ एका क्रिकेटरची एक यशस्वीपणा असतो. मग आता त्यानंतरचा काळ सुरू झाला की 2000, हे बघा ही पण एक गंमत असते की जोपर्यंत तुम्ही जिंकत नाही तोपर्यंत तुमच्याकडून अपेक्षा होत नाहीत कोण. 2003-04 साली जेव्हा गांगुली, तेंडुलकर, VVS लक्ष्मण, सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि द्रविड हे चौघेही जेव्हा एकत्रितरित्या क्लिक झाले आणि तिकडून गोलंदाजीत आगरकर, अशा 5 जणांची ती कसोटीचा जर विचार आपण जर केला त्या कसोटी मालिकेचा, त्यानंतर मात्र भारतात आम्ही जे जिंकत होतो ते आम्ही आता परदेशातही बाबा जिंकलंच पाहिजे अशा अपेक्षेने क्रिकेट बघणं सुरू झालं. त्याचा परिणाम तुम्हाला 2007चं जे मंकी गेट प्रकरण याचं सायमंड्सचं, तिथे तुम्हाला तो एक थोडासा तो एक क्लिक आणखीन आपल्याला एक दिसला. त्यानंतरची ती जी सिडनी टेस्ट तो दिसला भाग. त्यानंतर VB सिरीज झाली, वन डेची सिरीज झाली, ती भारताने जिंकली. तिथे वन डे पण आपण जिंकत नव्हतो, ते बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचं कुठलं तरी तिथला काहीतरी स्पार्क घेऊन तिथे जिंकू शकले. येते म्हणजे हा जो भाग आहे, तर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला एक संघ म्हणून प्रेरित करणारी ट्रॉफी म्हणू शकतो किंवा तो जो इव्हेंट असतो हा एक इव्हेंट आहे. त्यानंतर येऊया आपण 2012-13 जो 13-14चा जो काळ, जे आपल्याला आठवत म्हणजे पटकन क्रिकेट रसिकांना डोळ्यात पाणी येणारा जो काळ आपण म्हणू शकतो की फिल ह्युजेसचा त्या कसोटी आपली ह्या सुरू होण्याच्या आधीच त्याचा झालेलं निधन. मग फिल ह्युजेस सुद्धा आज तो रिटायर झाला असता, कदाचित असता तर आज तो यशस्वी यांचे जे संघ आहेत ऑस्ट्रेलियाने 2015 साली जे जिंकलेलं होतं, 2023-24च्या विश्वचषकामध्ये 23च्या विश्वचषकामधला तो नक्कीच भाग असणार होता. असा खेळाडू त्यांचा तो मेकिंग होता. मग त्यानंतरची ती कसोटी मालिका सुरू होण्याच्या आधी घडलेले फिल ह्युजेसची घटना आणि त्यानंतर डाऊन अँड आउट, क्रिकेट विश्व डाऊन अँड आउट झालेलं होतं. पण त्यावेळी लक्षात आले की ऑस्ट्रेलियन प्रोफेशनलिझम, पण तो दौरा भारतीय खेळाडूंनी किंवा भारतीय प्रेक्षकांनी, भारतीय मीडिया सुद्धा काय झालेलं त्यावेळी त्या दुःखात होता. म्हणजे त्या दुःखाच्याच सगळं जर तुम्ही बघत असाल तर तो सगळा पूर होता अक्षरशः फीलच्या निधनाचा. पण त्यावेळी त्यांचे काम करताना
ते डटे राहिलेले होते. ते क्रिकेटला म्हणजे ते बोललं जातं की आम्ही फिलला अशा प्रकारे श्रद्धांजली वाहिली किंवा हे हा त्यांचा भाग असेल बोलण्याचा, पण ते आपलं काम विसरत नव्हते. आणि तिखट कुठेतरी तो एक त्या असं म्हणतात दुःखातून आवेगातून मिचेल जॉन्सनचे ते स्पेल त्यावेळेचे ते असे स्पेल्स घडताना तिथे आंतरराष्ट्रीय कसोटीसाठी एक तारा उगवला. तो होता विराट कोहली. म्हणजे विराट कोहलीने जी तोपर्यंत विराट कोहली हे नाव खूप मोठं झालेलं होतं, विराट कोहली एक ब्रँड बनलेला होता, पण कुठेतरी ती एक थोडीशी कसोटीची परिपूर्णता, कसोटीमध्ये विराट कोहली ॲज अ बॅट्समन किंवा दोन्ही डाव कुठल्या तरी एका डावात अँकरिंग करून सुद्धा खेळणारा, या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला ते एक हे लागतं, काय म्हणूया आपण मानाचं स्थान लागतं. ते विराट कोहली तिथपासून त्या दौऱ्यापासून सुरू झालं. मग ह्याच आजच्या युवा पिढीने विचार करताना साधारणतः मग गेल्या 10 वर्षातल्या युवा पिढीला विराट कोहली हा त्या श्रेणीतला वाटणार, कारण त्यांनी ते बघितलं, त्यांनी तो खेळ बघितल्यामुळे पुढची 20 जसं मी 30 वर्षाचे तुम्हाला कालखंड काढायचे ठरवलं सांगितलं, आता 2014 पासून 2044 पर्यंत जर कालखंड आला, सॉरी 34 पर्यंत जर कालखंड आला, 34-44, तर तुम्हाला विराट कोहली हे नावाचा गृहीत धरून मग बाकी सगळं करावं लागेल. तसं ऑस्ट्रेलियाकडे डेव्हिड वॉर्नर हे नाव, पण आजही तुम्ही आश्वासकपणे ते नाव कसोटीमध्ये घेतलं जात नाही. मला खूप खंत वाटते की जेवढं वॉर्नरचं योगदान आहे जेवढा सन्मान मायकल क्लार्कला मिळाला, जेवढा सन्मान स्टीव्ह स्मिथला मिळतो, किंवा जेवढा सन्मान आता आपला नवीन जो आहे त्याला जो एक मिळतो, म्हणजे स्मिथ बरोबर जो असतो तो लबुशानेला जो मिळतो, तेवढा मान हा वॉर्नरला तितक्या यांनी देत नाही ऑस्ट्रेलियन्स किंवा ऑस्ट्रेलियन मीडिया. याला कारण असावं त्याचं भारताशी असलेलं चांगलं नातं. बघा ही दहशत कुठे कुठे कशी कशी असते. जो भारताशी चांगला राहिला, तो भारतात येतो, भारतात त्याचं तो भारतीय लोकांची थोडा मिसळून असतो, भारतीय क्रिकेटशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये त्याचे ब्रँडचे त्याला हे मिळत आहेत, काही ब्रँड्स त्याला मिळाले, किंवा तो काहीतरी भारतातल्या संस्कृतीशी तो नाळ कुठेतरी एक संबंध छानपैकी जोडतो आणि त्याचा काहीतरी करत असतो. ह्याची कुठेतरी त्या ऑस्ट्रेलियन मीडियाला किंवा ऑस्ट्रेलियन क्रिकेटलाच मी म्हणेन थोडीशी कुठेतरी त्यांना टोचत असावं. आता हा एक मुद्दा झालाच, पण ह्याच बरोबर ऑस्ट्रेलियन वर्चस्व एक ट्रेंड झालेलं, त्याबद्दल काय सांगा? ऑस्ट्रेलियन वर्चस्व, मग मी हा एक भाग महत्वाचा आहे, छान प्रश्न विचारला तुम्ही, की ऑस्ट्रेलियन अर्धे त्यांच्या लढाया ह्या सामना दौरे सुरू व्हायच्या आधी 1 महिना सुरू होतो. बघा म्हणजे ते कसं आहे, तर मला असं वाटतं की ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड हे क्रिकेट खेळणारे आपले जे निवडलेला संघ आहे त्याच्यापेक्षा जास्त आधी मीडियाला बोलवत असतील आपल्या, बाबा हे मुद्दे आहेत, हे आता आमच्या मालवणी भाषेत जर आपण बोलायचं तर हे वाईज तुम्ही पसरवून सुरुवात करा, असं तिथल्या मीडियाला सांगितलं जात असेल. म्हणजे जेणेकरून तिथला जो प्रभाव आहे तो इथे भारतीय खेळाडूंवर, भारतीय प्रेक्षकांवर पडायला सुरुवात झाली. पूर्वी काय होतं, भारतीय प्रेक्षक पुढे त्यांना आज सोशल मीडियामुळे भारतीय प्रेक्षकांचं सुद्धा एक हे काय म्हणजे फॅन क्लब असतील किंवा भारतीय ते सुरू झालेले आहेत. पण क्रिकेटर्स जे खेळणारे खेळाडू आहेत ते तुम्हाला सोशल मीडियावर दिसणार नाहीत फारसे. त्यांच्या नावाने चाललेली काही अकाउंट्स वगैरे असतील तर ती दिसू शकतील, पण क्रिकेटर्स हे जास्ती करून काय बघणार आहेत तर त्यांच्या डोळ्यापुढे एकतर टेलिव्हिजन येणार आहे किंवा हातात त्यांच्या न्यूजपेपर येणार आहे. मग अशा माध्यमांमध्ये त्यांना अटॅक करणारं काहीतरी बोललं जावं. म्हणजे हा एक सुसंस्कृती म्हणतात की भारतीय सुसंस्कृती, भारतीय आपल्या आचार विचारांमध्येच डॉमिनन्सी हा प्रकार नाहीये कुणाला. म्हणजे खोटं काहीतरी आपण भारतामधून सहसा ते लिगल मानलं जात नाही, की त्याला कुठेतरी आपल्याला आक्षेप आहे, आपल्याकडे तशी टाळलं जातं. पण तिथे ठासून काहीतरी एखादा असा ब्रँड तयार करणे किंवा एखाद्याचं वाक्य, म्हणजे आम्हाला आठवत की
मॅग्रा ते वाक्य खरंच बोलला असेल की नाही, किंवा सचिन शेनवरने एकदा त्याचा खुलासा केलेला होता की अशी वाक्य की ही जी अशी त्यांच्या बोर्डाकडून ती आली गेली, बोर्डाचा जो मीडिया जो त्यांचा असतो प्रतिनिधी त्याच्याकडून ती वाक्य बाहेर पाडली जातात आणि मुद्दाम ती तशी पाडली जातात. मी इथे मुद्दाम सांगतो की ऑस्ट्रेलियातले पत्रकार हा भाग वेगळा आहे, पण त्यांच्याकडे कूटनीतिक म्हणूया आपण असा तो एक भाग असतो की काहीतरी करायचं आणि भारतीय खेळाडूंचं मनस्वास्थ्य हलवायचं. भारतीय खेळाडूंचं मनस्वास्थ्य हललं की कुठेतरी ते विचारात राहणार आणि मग त्याचा परिणाम आपल्या मैदानावर होणार किंवा थोडेसे बावरल्यासारखे असणार किंवा बाबा हे त्या बघा आमचा मॅग्रात असा आहे की मॅग्रातने किंवा काय उगाच स्वतःच पसरवायचं की याच्या पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे वगैरे. आता हे शक्यच नाहीये, कुठल्या गोष्टीने माहिती आहे. म्हणजे अशा प्रकारचे काही बालिश प्रकार जे आता आपल्याला बालिश वाटतं तेव्हा काही खेळाडूंवर परिणाम झालेले होते किंवा यांच्यामध्ये दमच नाहीये किंवा हरल्यानंतर पण जर नाक वर करून स्टेटमेंट दिलं गेलेलं मला आठवतंय ते रिकी पॉन्टिंगचं की 22 वर्षात एकदा जिंकता आणि एवढं काय त्याचं हे करता तुम्ही, असं ते अशा आशयाचं त्यांनी स्टेटमेंट 2004 ला दिलेलं होतं की एवढा विजय साजरा करताय. आता ते तो बोललेला होता की त्याच्या नावावर ते बाहेर आलेलं स्टेटमेंट होतं हे माहिती नाही, पण कुठेतरी रडीचा डाव खेळणार म्हणून ते प्रसिद्ध आहेतच. म्हणजे रडून खेळतात, त्यांना रडून चिडून. म्हणून तुम्हाला सांगतो की खूपदा सुसंस्कृतपणामध्ये भारतीय क्रिकेट संघ जर यशस्वी होतोय हे त्यांना बघवत नाही, पण त्याला कुठेतरी सचिन तेंडुलकर नावाचं एक उत्तर होतं. सचिन तेंडुलकर नावाचं एक उत्तर होतं की त्यांनी दाखवून दिलेलं होतं की पहाडासारखं कसं उभं राहायचंय, रन्स पण बनवायचे, प्रेम पण मिळवायचं, आदर पण मिळवायचंय, संघाला कुठेतरी आपलं नाव पण एक वर जाते, पण आणि त्याच वेळेस जेलिंग ऑफ क्रिकेटर. क्रिकेट हा कधी सांघिक खेळ आहे, त्यामुळे तिथलं जेलिंग जे महत्वाचं आहे त्या जेलिंगला मैदानावरचं जेलिंग हे तुम्हाला फार महत्वाचं असतं. तुम्ही बाहेर याच्यामध्ये तुम्ही जेलिंग काय करताय वगैरे ते तुमचं बघितलं जातं, पण मैदानावर येईपर्यंत त्याचा किती उरलाय सार तो शेवटी तुम्हाला तिथे दिसणार आहे. मग अशा आपल्याकडे मग आपल्याला सुसंस्कृत क्रिकेटर्सची फळी लागली नंतर जवाहरलाल श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण, म्हणजे ही सचिन तेंडुलकरच्या भोवतीची जी हे होती. तसं आक्रमकतेच्या बाबतीत विराट कोहलीचा जर आपण विचार केला तर विराट कोहलीच्या सोबतचे 5 जण आपण तयार करू शकलेलो नाही. म्हणजे मला ही एक गोष्ट आहे की अजिंक्य रहाणे ही एक गोष्ट होती, चेतेश्वर पुजारा, ह्या दोघांचं नाव घेतल्यानंतर आपलं आणखीन तरी उरलेले 4-5 जणांचं आहे. तर बुमराह, आताचा जर विचार केला आपण तर बुमराह, झहीर खान हा मी जितका इफेक्टिव्ह त्याचा झाला पाहिजे होता तसा आपल्याला नाही झाला त्याच्या तंदुरुस्तीमुळे असेल. त्यामुळे झहीर खान इन ऑस्ट्रेलिया असं आपण काहीतरी ठळकपणे सांगू शकत नाही आहोत. पण या बाबतीत अनिल कुंबळे नक्कीच हे करत होता, कुठेतरी क्लिक होता जेव्हा श्रीनाथने केलेलं होतं. मग एक व्यंकटेश प्रसादचा सुद्धा काळ होता. मग या सगळ्या गोष्टीचा जर विचार करता मीडियाचा प्रभाव स्वतःवर न करून घेणारे काही खेळाडूंमधली ही नावं. मग आता आपल्याकडे उलटा झालाय भाग की आता आपल्याकडचे पण काही जण मैदानावर त्यांच्याशी बोलतात, पण आपल्याकडून त्यांच्यावर काही असं आम्ही खोटं काहीतरी त्यांच्याकडून आमच्या मीडियाकडून असं खोटं जात नाही, चढवून वाढून काही सांगितलं जात नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या मीडियाने काहीतरी अशी फुशारकी मारली असं एकतरी उदाहरण तुम्हाला कुठे दिसतं का? किंवा आणि कुठल्या देशाच्या एकमेकांच्या दिसत नसेल. पण ऑस्ट्रेलियन्स हे यांची नीतीच ती आहे, म्हणून ही दहशत. मग ऑस्ट्रेलियन्सची ही दहशत आहे, वर्चस्व आहे, ते मोडून कधी काढलं जाणार? त्यांना हरवल्यानंतर. आणि ती सुरुवात कोहलीने केली, त्यांना पराभव चाखायला दिले. नंतर ऋषभ पंत आणि यांनी आता जर आठवलं हनुमा विहारी, वॉशिंग्टन सुंदरनी ज्या काही खेळी केलेल्या होत्या, मग अशा प्रकारे त्यांना पराभव चाकायला दिल्यानंतर त्यांना कळत जाणार आहे. म्हणजे गिव्हिंग बॅक त्यांचंच मेडिसिन त्यांना. मग हा एक संस्कृतीचा भाग येतो कुठेतरी. आणि जी उत्तर शेवटी खेळणार आहेत कोण? तर 11 जण किंवा 11 किंवा जो स्क्वॉड जातं ते. मग ते स्क्वॉड कसं आहे, स्क्वॉड कसं असावं, स्क्वॉडला काय काय त्याचं नर्चरिंग कसं व्हावं,
यासाठी आज भारतीय संघ, त्याच्याविषयी आपण पुढे बोलूच. म्हणजे आता आज आपला हा जो भाग आहे बॉर्डर ऑस्ट्रेलियन ट्रॉफीचा, त्याविषयी आपण पुढे बोलू की गावस्कर आणि बॉर्डर एकमेकांच्या बाजूला बसले, समजा शेजारी बसले, तर ते दोघं मिळून एक खूप मोठं काहीतरी एक आपल्याला एक मोठं स्वरूप आहे. पण त्याच्या मागे, त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर ही ट्रॉफी आज मला असं म्हणजे कोणाचा अवमान करून तर तितकीच ती ट्रॉफी सचिन तेंडुलकर, ह्या एका मायकल क्लार्क, या किंवा पॉन्टिंग असेल, पण पॉन्टिंगच्या मध्ये कुठेतरी मायकल क्लार्क इतकी जो छबी म्हणतोय का आपण क्रिकेटसाठी छबी आहे, त्या याच्यासाठी त्याला ओळखलं जात नाही. मग पॉन्टिंगचा एक आपण आकडेवारी वगैरे ग्रेट असेल, पण कुठेतरी जेव्हा ह्याचा उद्देश दिला जातो तेव्हा एक लढाई म्हणूया, तर ही दोन नावं नक्की तुम्हाला घ्यावी लागतील. सचिन तेंडुलकर कुठल्याच त्याला काही प्रश्नच नाहीये. म्हणजे हे सगळं बॉर्डर गावस्कर काळानंतर ट्रॉफीचं नाव आहे. त्याच्यानंतर अशा छोट्या छोट्या अलिखित त्या ट्रॉफीज, त्याचे छोटे छोटे पदकं त्याचीही आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मी सांगितलं पाहिजे जसं की टफ विकेट्स, कंडिशन्स, प्रेक्षकांच्या दृष्टीने आपलं रेग्युलर वेळापत्रक आहे त्याच्यात सोडून 4-5 वाजता वगैरे मॅचेस सुरू होणं, तो एक थोडासा वेगळा. म्हणजे जेव्हा आता त्यांची मॅच संपते तेव्हा इकडे आपला काही जण ऑफिसला जायचा वेळ असतो, काही जणांचा 11 वाजता, असा सुद्धा असा तो एक का. आपण त्याच्यावर काय ते पुढच्या ह्याच्यात आपण आणखी बोलू. आपण अगदी या शेवटचा एक प्रश्न, आजची ही पहिली टेस्ट उद्यापासून सुरू होणार आहे, ह्या टेस्ट बद्दल प्रेडिक्शन काय? कारण रोहित शर्मा नाहीयेत, मोहम्मद सिराज असेल नसेल ह्याच्यावर पण प्रश्न आहे, शुभमन गिल पहिल्या टेस्टला नाहीयेत, मोहम्मद शमी नाहीयेत, फक्त बुमराह कॅप्टनशिप करतोय, त्याचसोबत त्याला आपला स्पेल पण सांभाळायचा. तो काय असणार आहे ह्या पहिल्या टेस्ट मध्ये प्रेडिक्शन आपलं? जर क्रिकेटिंग भारतीय क्रिकेटसाठी, जर मी भारतीय क्रिकेटच्या याने अति विचार करून सांगतो की ही पहिल्या कसोटीमध्ये बुमराचं एक त्याच्यामध्ये असणारा कप्तानचा गुण हा कुठेतरी क्लिक करणार आहे असं मला वाटतं की या कसोटीमध्ये बुमराची कॅप्टनशिप हा एक कसोटी संपल्यानंतरचा एक चर्चेचा विषय असेल. नक्कीच तो एक कॅप्टन म्हणून त्याचा प्रभाव पाडणार आहे. आणि त्यानंतर ऋषभ पंत, म्हणजे ऋषभ पंत या कसोटीमध्ये असणारा त्याचा, कारण जेव्हा एक नियमित कर्णधार नसतो, त्यानंतर नियमित कर्णधारानंतर जो सगळ्यात भले कितीही ज्येष्ठ खेळाडू तिथे असले, ग्राउंडवर असले, उपस्थित असले, तरी विकेट किपरकडे मोलाची भूमिका असते. आणि त्या विकेट किपरच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याचा जो ॲपिरियन्स आहे त्यावर कर्णधार, म्हणजे जेव्हा एक चांगली जोडी असते, एखादा गोलंदाज कर्णधार आहे आणि विकेट किपर, अशा जोडीचा जो एक बघायला मजा येते. म्हणजे विकेट किपर आणि कॅप्टन, पण कॅप्टन बॅट्समन असेल तर एक वेगळं एक त्याला आपण म्हणू शकतो, त्याचं एक वेगळं गणित आहे. पण विकेट किपर आणि गोलंदाज कर्णधार म्हणजे पॅट कमिन्सचा जो हे मी म्हणतोय, तर पॅट कमिन्स का क्लिक होतोय, त्याला कुठेतरी एक गोष्ट असावी की तो आणखीन जास्ती विचार केला जातो खेळपट्टीचा, असं हे मला वाटतं. त्यामुळे ही बॉलिंग डॉमिनंट कसोटी ठरेल, बॉलर्स डॉमिनंट कसोटी ठरेल आणि त्यामध्ये भारतीय गोलंदाजी चमकेल असा माझा विश्वास आहे. याच नोटवर आपण डेली बेसिसवर जसे जसे दिवस होतील किंवा प्रत्येक टेस्ट मॅचच्या नंतर आपण याबद्दल इन डिटेल बोलूच. तोपर्यंत सगळ्यांनी पाहत राहा. धन्यवाद.